नमस्कार, मी ऋतुजा. तर आहे ना, आज मी एक महत्त्वाचं काम केलं होतं. ते म्हणजे पार्लरला जाऊन आले होते आणि आल्यावरती माझा अवतार असा काहीसा होता आणि या रूमचा अवतार असा काहीसा होता आणि बाहेरही एवढा सगळा पसारा पडला होता. तो तर आवरायचाच होता मला. मी म्हणजे असं ठरवलं होतं की मी हा पसारा सगळा आवरून टाकील. पण ना, पुढे काय झालं ते सांगतेच. त्याआधी खाली आले आणि कशाचा आवाज आला काय की लेकरू उठून बसलं. त्यालाच बराच वेळ झोका देत बसले. त्यानंतर माझी एवढी अवस्था बेकार झाली ना, की लिटरली मी झोपूनच राहिले, एवढी आजारी पडले. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाऊन आले. तो पसाराही राहिला आवरायचा आणि माझंच दुखणं वाढून बसलं. माहेरी आलं की मला काय होतं काय समजतच नाही. दवाखान्याची फेरी तर माझी पक्कीच असते. आज बहीण आणि वहिनी दोघी गेल्या होत्या पार्लरला, त्याच्यामुळे आरुष आणि वेदूला सांभाळायची जबाबदारी आमची होती. त्या पार्लरवरून वगैरे आल्याच्या नंतर आम्ही अक्षता बनवायला घेतला होता. तर मागच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी माहेरी आले होते. ते कशासाठी आले होते सांगायचं राहून गेलं होतं. तर माझ्या मोठ्या भावाचं लग्न आहे, त्याच्यासाठीच मी माहेरी आले होते. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.